श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्रजीवांचे. श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्ताने हिंदवी रेडिओ 89.6 सादर करीत आहे सत्संग हा कार्यक्रम. राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा अर्थात राष्ट्रप्रथम या सर्व विचारांची मूर्त रूप संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाज मनात संस्थेचा जडणघडणीविषयी, संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी उत्सुकता, शंका, आक्षेप असे विविध अंगी वैचारिक प्रवाह पाहावयास मिळतात. या सगळ्यांची उकल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी आपण हा प्रयत्न करीत आहोत. तर श्रोतेहो, आजच्या सत्संग या कार्यक्रमामध्ये ऐकूयात श्रीयुत श्रीधर कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे तरुण व्यावसायिक कार्यप्रमुख यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग. यामध्ये आपण जाणून घेणार आहात शाखा कार्यपद्धती व व्यक्तिनिर्माण याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी RJ शेखर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे यामध्ये. आज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्तानं हिंदवी रेडिओ 89.6 सादर करीत आहे सत्संग. राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा अर्थात राष्ट्रप्रथम या सर्व विचारांची मूर्तरूप संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाजमनात संस्थेच्या जडणघडणीविषयी, संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी उत्सुकता, शंका, काही वेळेला काही आक्षेप असे विविध अंगी वैचारिक प्रवाह पाहावयास मिळतात. या सगळ्यांची उकल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी आपण हा खास प्रयत्न करत आहोत. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी आलेले आज श्रीयुत श्रीधर हरिभाऊ कुलकर्णी, सातारा जिल्हा तरुण व्यवसायी कार्यप्रमुख हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा हिंदवी परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आज आपण त्यांच्याकडून ज्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी सातारा जिल्हा कार्यवाह श्री महेश शिवदे यांच्याकडून आपण माहिती घेतलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेची पार्श्वभूमी काय आहे. त्यानंतर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा सरसंघचालक म्हणून कार्यकाळ, त्यानंतर दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांचा कार्यकाळ, त्यानंतर तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळातील संघ प्रवास आणि त्यानंतर साधारण 1995 नंतर झालेला बदलाचा काळ या विषयी माहिती आपण घेतलेली आहे. आज आपण प्रामुख्यानं संघ कार्याचा मूळ गाभा जो आहे ही म्हणजे दैनंदिन शाखा आहे. या रोजच्या शाखेचे नेमकं स्वरूप काय असतं, त्यात कोणत्या पद्धतीचे उपक्रम चालतात याविषयी आपण श्रीधररावांशी आज बोलणार आहोत. तेव्हा माझा पहिल्यांदा हेच तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की ही दैनंदिन शाखा जी लागती मैदानावर, तर त्या शाखेचं स्वरूप काय असतं नक्की आणि त्यामध्ये काय पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. नमस्कार. आपण आधीच्या काही भागांमध्ये संघ स्थापनेमागची पार्श्वभूमी, त्या काळातील झालेले टप्पे, संघाच्या एकूण कामाचे असलेले चढ उतार ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. खरी संघाची ओळख जी आहे ती जनमानसामध्ये जी काय रोज चालणारी मैदानावरची शाखा आहे त्यातूनच खऱ्या अर्थानं सर्वत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा परिचित आहे. तो कुठल्याही मोठ्या कार्यक्रमातून अथवा दिसत नाही, परंतु रोजच्या दैनंदिन शाखेमधून तो समाजामध्ये दिसत असतो. आपण संघाच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश जो पाहिला तो हिंदू समाजाचे संघटन, संरक्षण व संवर्धन करणे आणि त्यासाठी आवश्यक असे व्यक्ती निर्माण करणे अशी संघ स्थापनेमागची मूळ कल्पना होती. आता ह्या व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण करणं ही संघकामाची दिशा आहे. हे सर्व करत असताना
जेव्हा आपण पाहतो की ही जी शाखा पद्धती विकसित झालेली आहे ती आजच्या काळामधली प्रूव्हन अशी विकसित झालेली कार्यपद्धती आहे. 27 सप्टेंबर 1925 या दिवशी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी काही जणांना एकत्र केलं आणि त्या सर्वांना एकत्र करून सांगितलं की आजपासून आपण संघ सुरू करीत आहोत. त्यासाठीचं रोजचं एकत्रित येणं, त्या एकत्रीकरणातून वेगवेगळे विषय करणं, अशा पद्धतीचा तो उपक्रम सुरू झाला आणि या दैनंदिन एकत्रीकरणातूनच शाखा पद्धतीचा विकास झाला. खरं तर संघटनेचे स्वरूप जे आहे ते पाहण्यासाठी रोज एकत्र येणं आवश्यक असतं. व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी आणि नैसर्गिक दोष दूर करण्यासाठी सतत संस्कारांची आवश्यकता असते. आणि हे सतत संस्कार करण्यासाठी मग काय उपाय करता येईल, तर ते संस्कार घडण्यासाठी रोज एकत्रित येणं आवश्यक आहे. त्यासाठी कमीत कमी 1 तासाचा संस्कारांची रचना या शाखा पद्धतीतून केली गेली. आपण उदाहरणात पाहिलं तरी दुष्काळ असला तरी नांगर हा चालवावाच लागतो. कारण नांगर चालवायची जर सवय मोडली तर आपल्याला ते पुढच्या कालावधीमध्ये ते सोयीस्कर राहणार नाही. त्यामुळे दुष्काळ असला तरी आपण नांगर चालवित असतो, ती सवय जायला नको म्हणून. तसेच रोजची जी नित्यपूजा आहे ती आपण साधना म्हणून करत असतो. ती नित्यपूजा ही साधना म्हणून आपण रोजच्या रोज करत असतो. तसंच रोज भांडं जर घासून स्वच्छ नाही केलं तर त्याच्यावरती मळ चढतो, ते भांडं खराब होतं. ते खराब होऊ नये म्हणून ते रोज भांडंसुद्धा आपल्याला घासून स्वच्छ करावं लागतं. त्याप्रमाणेच रोज संस्कारक्षम वातावरणामध्ये एकत्र येऊन काही ना काही विचार विनिमय करणं, या पद्धतीतून या शाखा पद्धतीचा विकास झाला. म्हणजे वैचारिक आदान प्रदान सुद्धा होतं त्या ठिकाणी. अगदी एकमेकाच्या मनातले विचार जाणून घेता येतात. बरोबर. त्याला कोणत्या अडचणी असतील तर त्या समजून घेता येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून मग काय आपण करू शकतो याचा विचार केला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे यातून एक मुद्दा लक्षात येतो, तो सामूहिकतेचा मुद्दा, की सर्वजण रोज एकत्र येतात, एकत्रित विचार करतात आणि सामूहिकतेनं त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता प्रश्न पडला असेल की रोज ह्या 1 तासाच्या शाखेमध्ये नेमकं काय केलं जातं. म्हणजे हा प्रश्न असतो की दिसतात, खेळताना दिसतात, मग काय चालू असतं, शेवटी प्रार्थना म्हणतात आणि ती शाखा संपते. परंतु नेमकं या 1 तासाच्या शाखेमध्ये रोज नेमकं काय चालतं याबद्दलची एक उत्सुकता सर्वांनाच असते. आता या रोजच्या 1 तासाच्या शाखेची आहेत त्याचे आपल्याला 2 भाग करता येतील. एक असतो तो शारीरिक प्रधान सगळे विषय असतात आणि दुसरा असतो तो बौद्धिक कार्यक्रमाचा विषय असतो. आता हे सर्व जे कार्यक्रम चालतात त्याच्यामागं अजून एक आपल्याला टप्पा हे करावा लागेल की या ज्या सर्व शाखा लागतात या वयोगटानुसार लागतात. म्हणजे त्याचे 4 वयोगट आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये बालांची शाखा, महाविद्यालयीन शाखा, तरुणांची शाखा आणि प्रौढांची शाखा, असे 4 वयोगट त्याच्यामध्ये आपण केलेले आहेत. आणि त्या 4 वयोगटाची जे काही शाखा चालतात ते तिथली जी शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांची जी रचना केलेली असती ती तिथल्या त्या शाखा चालवण्याच्या उद्देशानुसार केलेली असते. आता उदाहरण सांगायचं तर बालशाखेचा उद्देश काय असतो, तर शरीर, मन, बुद्धी यावर देशभक्तीचे संस्कार घडावेत आणि स्वयंसेवकांमध्ये गुणनिर्मितीसाठी काही सवयी रुजवाव्यात. कारण जो बाल असतो तरी म्हणजे एक कोरी पाटी असते आणि त्या कोऱ्या पाटीवरती अक्षर वळवायला सोपी असतात. आणि त्याचबरोबर हा निष्कपट असतो, ग्रहणशक्ती चांगली असते आणि जे काही संस्कार त्या कालावधीमध्ये घडले जातात ते संस्कार कायमस्वरूपी आपल्या आयुष्यभर टिकून राहतात. संस्कारक्षम अशा स्वरूपाचं ते वय असल्यामुळं अगदी म्हणजे ओल्या मातीच्या भांड्याला जसा आकार दिला जातो, बरोबर, त्याची सुरुवात माती ओली करून मळून घेण्या इथपासून जी होती तशाच पद्धतीनं या बालशाखेचा उपयोग होतो. बरोबर. तो बाल थोडासा मोठा होऊन महाविद्यालयीन काळामध्ये जातो. मग त्या महाविद्यालयीन शाखा जी असते त्याची सुद्धा जी काय चालवण्याचा जो उद्देश असतो त्याच्यामध्ये त्याची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा विकास करणं, देश समाज याविषयी संवेदना जागृत करणं, चारित्र्य, व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व ह्या सगळ्या गोष्टी विकसित करणं हे महाविद्यालयीन तरुणामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं रुजू शकतं. कारण त्याच्यामध्ये त्या पद्धतीची ती क्षमता असते हे सगळं ग्रहण करण्याची आणि हेच वय असतं की याच्यावरती या पद्धतीचे संस्कार घडले जाऊ शकतात. असं महाविद्यालय हे असतं. त्यानंतर जो तिसरा जो वयोगट येतो तो तरुण वयोगट, जो शिक्षण संपवून नोकरीला लागलेला आहे, व्यवसाय करतोय, आपल्या एकूण सेटलमेंटसाठी काही ना काहीतरी गोष्टी करतोय, असा जो व्यवसायी आहे त्याच्यासाठीची जी काही उद्देश आहेत त्याच्यामध्ये
त्याची संघधारणा स्पष्ट होणं, शाखा परिसरातील समाज परिवर्तनाचं हे केंद्र आहे, अशा पद्धतीनं तिथं जे काही उपक्रम चालवले जातात. कारण जो तरुण आहे तो तरुण समाजामध्ये जाऊन त्या परिवर्तनाच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी गोष्टी करू शकतो. त्यामुळे त्याच होणं आणि समाज गटातील व्यक्ती स्वयंसेवक बनवणं. बरोबर, म्हणजे तो समाज गटातील जो स्वयंसेवक बनतो तो काही कालानंतर कार्यकर्ता बनतो. ही एक प्रोसेस आहे, म्हणजे स्वयंसेवकापासून कार्यकर्ता बनण्यापर्यंतची ही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. आणि जी प्रौढ शाखा असती त्या प्रौढ शाखेमध्ये जे काय त्याचा उद्देश असतो त्याच्यामध्ये स्वयंसेवकांचं स्वास्थ्य, अनुभवाचा संघटनेला उपयोग व्हावा, विविध कामासाठी अधिक वेळ देऊ शकणारे कार्यकर्ते मिळवणं आणि शाखा परिसरामध्ये संघानुकूल वातावरण तयार करणं, अशा सर्व उद्देशानुसार हे 4 वयोगटामध्ये हे शाखा या चालतात. आणि त्या 4 वयोगटानुसार त्याच्या उद्देशानुसार तिथल्या शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांची जी काय रचना असते ती त्या पद्धतीनं केलेली असते. म्हणजे बाल शाखेवरती चालणारे कार्यक्रम प्रौढ शाखेवरती चालू शकत नाहीत आणि तिथं तरुण शाखेवरती चालणारे महाविद्यालयीन शाखेवरती चालू शकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या सर्व शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांची रचना त्या पद्धतीनं केलेली असते. आता शारीरिक कार्यक्रमातनं काय घडतं तर स्वयंसेवकांचा शारीरिक विकास घडतो. त्याच्यामध्ये सुदृढता, आत्मविश्वास, संघर्ष क्षमता, योजकता, अनुशासन, सामूहिकता या गुणांचा या सर्व गोष्टीतून विकास होत असतो. खेळांमधनं संघभावना म्हणजे टीम स्पिरिट आहे ते त्याच्यामध्ये डेव्हलप होत असतं. हे झाले शारीरिक कार्यक्रमांचा विषय. त्यामध्ये बौद्धिक कार्यक्रम जे आहेत त्या बौद्धिक कार्यक्रमातून जे आपण जे सर्व बौद्धिक कार्यक्रम देतो त्या बौद्धिक कार्यक्रमातून देश व समाजावरील भक्ती जागवणे, सिद्धांतांची स्पष्टता होणे, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण हे जे सर्व सिद्धांत घेऊन आपण काम करतो त्याची स्पष्टता होणे, विचारांची दृढता व्हावी, निवेदन क्षमता वाढवावी आणि समर्पण भाव वाढून काम करण्याची व त्यासाठी अधिकाधिक वेळ देण्याची तयारी व्हावी. हे बौद्धिक कार्यक्रमांना आपण त्या त्या वयोगटानुसार विषय करत असतो. संघ विचारावरील श्रद्धा वाढल्यानंतरच हा भाव जागृत होतो. त्यामुळे संघ विचारावरची श्रद्धा वाढवण्याचा सुद्धा आपण या बौद्धिक विषयातनं विषय करत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या शारीरिक आणि बौद्धिक अशा 2 कार्यक्रमांमधनं आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असतो किंवा त्या सगळ्या गोष्टीतून ही सगळी रचना चालवत असतो. नाही, आता त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणला की शारीरिक आणि बौद्धिक, बरोबर, त्या शारीरिक मध्ये जे खेळ खेळले जातात ते साधारण कोणते खेळ असतात? कोणत्याही शाखेमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कोणते खेळ खेळलेले जातात? अगदी ह्याच्यामध्ये तुमचा तो प्रश्न योग्य आहे की ह्याच्यामध्ये आपण जो खेळांचा आग्रह धरतो त्याच्यामध्ये सामूहिकता जपली जाईल अशा पद्धतीचे खेळ आणि भारतीय खेळांचा आपण आग्रह त्याच्यामध्ये धरतो. साधनाशिवाय जे खेळ खेळता येऊ शकतात ते साधनाचं, कारण प्रत्येक स्वयंसेवक हा त्याच्यामध्ये तिथं जो शाखेमध्ये येतो त्याच्यामध्ये उच्च निष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ असा कुठलाही भाव नसतो. ते सर्वजण एकाच समान पातळीवरती येऊन सगळेजण खेळत असतात. जर आपण उदाहरणार्थ साधनांचा खेळ करायला गेलो तर त्याच्यामध्ये संख्या असते ती कमी होते. उदाहरणार्थ आपण बॅडमिंटन किंवा अशा पद्धतीचा खेळ खेळायचा ठरवला तर त्याच्यामध्ये मग ते बॅडमिंटनचं रॅकेट असेल, त्याची जे काही असतील त्या गोष्टी सगळ्या अफोर्डेबल नसतात. काही घटकांना ते अफोर्डेबल असतील, काही घटकांना, बऱ्याचशा घटकांना ते अफोर्डेबल नसतात. त्यामुळं अशा पद्धतीचे खेळ टाळून आपण ज्यातून भारतीय खेळ जे आहेत, भारतीय खेळ हे बरेचसे, म्हणजे मग कबड्डी असेल, हुतुतू असेल, आट्यापाट्या असतील, अशा पद्धतीचे सगळे खेळ आहेत, दंडगोल असेल किंवा दंड याच्याची ज्या शाखेवरची जी उपलब्ध साधनं आहेत त्या साधनांच्या याच्यातून सामूहिकता निर्माण करणारे जे काही खेळ आहेत ते खेळ मुख्यत्वे त्याच्यामध्ये खेळले जातात. ज्यातून याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 2 पद्धतीचे खेळ पण असतात, म्हणजे शारीरिक खेळ पण आणि बौद्धिक खेळ पण. म्हणजे तुमची बौद्धिक क्षमता तपासून पाहणारे सुद्धा खेळ त्याच्यामध्ये खेळले जातात. म्हणजे दोन्ही गोष्टीचा त्याच्यामध्ये होतो. म्हणजे नुसते शारीरिक आणि त्याच्यामध्ये हे न करता शारीरिक खेळातनं तुमचा उत्साह त्याच्यामध्ये वाढत असतो आणि बौद्धिक खेळात तुमची जी काय बौद्धिक प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीची होत असते. त्यामुळं खेळामध्ये सुद्धा शारीरिक आणि बौद्धिक या 2 पद्धतीचे खेळ त्याच्यामध्ये खेळले जातात. त्याच्यामध्ये बौद्धिक मध्ये म्हणजे काय की काही प्रश्न विचारायचे अशा पद्धतीनं. बरोबर बरोबर. उदाहरणार्थ घेतलं की बाबा 1 2 3 4 5 एका गटामध्ये 10 जण आहेत, दुसऱ्या गटामध्ये 10 जण आहेत, त्यांचे नंबर आहेत. मग सांगितलं जातं की 3725, मग 3 नंबरचा, 7 नंबरचा, 2 नंबरचा, 5 नंबरचा आणि ते एका ह्याच्यामध्ये येऊन उभा राहणं. म्हणजे तुम्हाला ते पटदिशी
क्लिक झालं पाहिजे की आपला नंबर किती आहे, त्या पद्धतीने तिथं जाऊन थांबणं. म्हणजे दोन्हीची पण तुमची हे होत असती की बुद्धीला पण त्याच्यामध्ये चालना मिळते आणि त्या पद्धतीचा तो समोर जाऊन त्या पद्धतीचे खेळ खेळू शकतो. असे वेगवेगळे बौद्धिक खेळ सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर आहेत. म्हणजे संघाच्या याच्यामध्ये हे केलं तर त्या विषयांवरच्या पुस्तिका आहेत वेगवेगळ्या, म्हणजे इतक्या प्रकारचे खेळ खेळले जातात, भरपूर खेळ आहेत त्याच्यामध्ये. तर त्याचबरोबर मग शक्तिवर्धनासाठी म्हणून मग रोजचे सूर्यनमस्कार, दंड बैठका किंवा प्रौढांसाठी योग, आसनं, ह्या सगळ्या गोष्टींचा शारीरिक याच्यामध्ये अंतर्भाव केलेला असतो. स्पर्धात्मक असतात, मोठे खेळ असतात, या सगळ्या गोष्टी ह्या शारीरिक विभाग ह्याच्यामध्ये घेतात. आणि बौद्धिक कार्यक्रमामध्ये आता हे शब्द आपल्याला बाहेर हे नाहीत, परंतु सुभाषित, अमृतवचन, पद्य, याशिवाय विविध विषयांवरती चर्चा, एखादा विषय घ्यायचा आणि त्या सर्व विषयावरती सर्वांनी चर्चा करायची. समाचार समीक्षा असा एक विषय असतो ज्याच्यामध्ये आज एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे, ती बातमी समोर ठेवून त्या बातमीच्या अनुषंगानं चर्चा करणं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला किती यातली माहिती आहे किंवा आम्ही त्या घटनेकडं काय पद्धतीनं पाहतो, हा दृष्टिकोन सुद्धा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. किंवा मग एखादा विषय घेऊन बौद्धिक वर्ग दर महिन्यातून एकदा सगळं शाखांचा एखादा हे करून मग जे काय संघ विचाराचे वेगवेगळे विषय आहेत ते विषय घेऊन त्याच्यावरचा एक बौद्धिक वर्ग, असे बौद्धिक विषयामध्ये साधारण हे सगळे विषय चालतात. अशी साधारण एकूण ह्या जो 1 तासाचा जो आपला शाखा आहे त्या शाखेमध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम, कार्यक्रम हे सगळे चालत असतात. नाही, ध्वजवंदन हा एक प्रामुख्यानं महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. तर तो केव्हा आणि कशा पद्धतीनं, म्हणजे ध्वजाची उभारणी आणि नंतर ध्वज काढणे, बरोबर, ह्या 2 घटना या सगळ्या या शाखेमध्ये चालतात. त्याचं कसं स्वरूप असतं नक्की? शाखा सुरू करताना हा ध्वज लावला जातो आणि त्याला ध्वज हा म्हणजे भगवा ध्वज हा संघानं गुरुस्थानी मानलेला आहे. तो माझ्या पुढच्या विषयामध्ये येईल की व्यक्तिपूजा न करता तत्वपूजा या अनुषंगानं भगव्या ध्वजाला आपण गुरुस्थानी मानलेला आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाला समोर ठेवून हे सगळे विषय आपले करत असतो, शाखेचे दैनंदिन विषय. मग उत्सवामध्ये असतील, शाखेमध्ये असतील, या सर्व ठिकाणी भगवा ध्वज हा पहिल्यांदा लावला जातो. त्याला प्रणाम करून शाखा लावली जाते आणि सगळ्यात शेवटी मग हे सर्व विषय झाले, शारीरिक बौद्धिक ह्याच्यातली सगळी रचना झाली की मग सगळ्यात शेवटी प्रार्थना होती. संघाची एक प्रार्थना आहे, ती प्रार्थना म्हटल्यानंतर ध्वज उतरवला जातो आणि त्यानंतर ती शाखा संपते. प्रार्थना म्हणजे नमस्ते सदावत्सले, नमस्ते सदावत्सले, ही प्रार्थना. अगदी अगदी या सगळ्या शाखांमध्ये तसंच होतं. बाल असेल, सगळ्या शाखांमध्ये शाखा लावण्याची आणि शाखा सोडण्याची पद्धती एकच आहे. त्याचे संकेत सुद्धा तेच आहेत, आज्ञा सुद्धा तेच आहेत. म्हणजे शिट्टी संकेत आपण असं म्हणतो की शिट्टी वाजवून बऱ्याच वेळा आपल्याला शिट्टीचा आवाज येतो की शाखेवरती काहीतरी मैदानावरती शिट्टीचा आवाज येतो, ते संकेत असतात. तर ते आज्ञांचे संकेत असतात. तर ते त्याच पद्धतीनं सर्व शाखा, जो वयोगट कुठलाही असू दे, शाखा ही याच पद्धतीनं लावली जाते आणि याच पद्धतीनं सोडली जाते. कुठल्याही याच्यामध्ये ध्वज पहिल्यांदा लावला जातो आणि प्रार्थना झाल्यानंतरच ध्वज उतरवला जातो. आणि एक उपस्थितीचं एक काहीतरी वेगळं काउंटिंग केलं जातं ना, वेगळ्या पद्धतीनं. ते काय असतं नक्की, कसं? उपस्थितीचं काउंटिंग म्हणजे कसं आहे की शाखा सुरू झाल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा आपण उपस्थिती नेमकी किती आहे हे प्रत्येक ह्याच्यातलं घेऊन आपण त्याची संख्या घेतो आणि ती संख्या सुरुवातीला आपण घेतलेली असते. म्हणजे एक जण असा कोणतरी नेमला जातो, बरोबर, की त्यानं ती संख्या हे करायची आणि शाखा प्रमुखाला येऊन ती सांगायची. बरोबर. मुख्य शिक्षक आणि कार्यवाही ते झाले. मुख्य शिक्षकाने जो ध्वज लावतो आणि प्रार्थना सांगतो तो ती संख्या पूर्ण घेत असतो. म्हणजे ते त्या याच्यामध्ये गटामध्ये संख्या सांगितली जाते, ती संख्या एकत्रित येऊन ती मुख्य शिक्षकाला सांगितली जाते. तसंच शाखा सोडताना सुद्धा जो प्रार्थना सांगणारा असतो आणि तोच ध्वज खाली उतरवतो, तर तो संख्या सगळ्यांची घेतो आणि ती मुख्य शिक्षकाला येऊन सांगितली जाते. आणि त्या रोजच्या शाखेची नोंद, उपस्थिती जी असते त्याची नोंद ही रोजच्या रोज ठेवली जाते. म्हणजे त्याचा आपल्याला एकूण मग महिन्याभरामध्ये सरासरी आपली उपस्थिती किती राहिली याचा सुद्धा आढावा आपल्या बैठकांमधनं घेता येतो. मग कोण स्वयंसेवक आला होता, कोण स्वयंसेवक आला नाही, त्याच्यानं येण्यामागचं काही कारण आहे का, या सगळ्या गोष्टींचा जो
पुढच्या माझ्या एका ह्याच्यामध्ये येणार आहे की काय पद्धतीची ती रचना असते. तर ह्या सगळ्या स्वयंसेवकांपर्यंत त्याचं एकूण चौकशी करणं किंवा ह्या सगळ्या त्याला काही मदत हवी आहे बाबा, अडचण आहे काही, बरोबर. तर त्यावेळेला सगळ्यांनी मिळून या गोष्टी आपण करू शकतो. बरोबर, अगदी. त्यामुळं ही रोजची जी संख्या आहे त्याचं साधारण रोजचा रोज त्याचं अपडेट ठेवले जातात आणि मग त्याचं बैठकांमधनं त्याची चर्चा होती की बाबा या महिन्यामध्ये अशी अशी सरासरी उपस्थिती राहिली, काही महिन्यामध्ये ती वाढते, काही महिन्यामध्ये कारणास्तव काही वेळा कमी होते. मग त्याच्या कारणमीमांसा केली जाते किंवा नेमकं कशामुळं हे घडलेलं आहे याचं कारणमीमांसा करून मग ती उपस्थिती वाढेल. अधिकाधिक एक उपस्थिती दिन असतो, म्हणजे शाखेवरती वेगवेगळे दिन ठरलेले असतात. त्या त्या शाखा ती ठरवते दिवस. एक दिवस असतो तो उपस्थिती दिन असतो, शक्यतो रविवार सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस जो असतो, सर्वांना रोजच जमेल असं नाही. मग रविवार सारख्या दिवशी जाऊन त्या दिवशी अधिकाधिक स्वयंसेवक यावेत यासाठीचा प्रयत्न केला जातो, तो उपस्थिती दिन असतो. एक दिवस सेवा दिन असतो, म्हणजे आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जाऊन सेवा कार्य काही ना काहीतरी करावं, त्या अनुषंगानं सेवा दिन असतो. एक दिवस बौद्धिक दिन असतो, एखादा विषय घेऊन कोणतरी मांडणी करतो. एक दिवस शारीरिक विषयातला दिवस असतो, मग त्या दिवशी मग दंड शिकणे असेल, संचलन सराव असेल, समतेचे सराव असतील, असे ते ती जी काय शाखेची नियोजन बैठक होत असते त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टींचं ते रचना करत असतं की दरमहा ते साधारण त्याचं रचना, साधारण ते आठवड्याचं साधारण काय वेळापत्रक असावं हे त्या पद्धतीचं ठरवलं जातं त्याच्यामध्ये. म्हणूनच त्याच्यामध्ये ते संघाच्या कार्यपद्धतीमध्ये म्हटलं जातं की पूर्व नियोजन पूर्ण नियोजन, ते त्याच्यासाठी की आधी हे सगळं ठरवलं जातं आणि त्या पद्धतीनं ते इम्प्लिमेंटेशन केलं जातं शाखेवरती. खूप चांगली माहिती श्रीधरराव तुमच्याकडनं आपल्याला मिळते आहे. आपल्या श्रोत्यांना देखील शाखा म्हणजे नक्की काय आणि तिथं कशा पद्धतीनं कार्यपद्धती असती याच्याबद्दलची माहिती आपण बोलतोय. आता शाखा ही योग्य पद्धतीनं आणि सूत्रबद्धपणे चालावी यासाठी काय रचना केलेली असते नक्की? बरोबर. मग अशी जसं मी शेवटचं वाक्य म्हटलं की पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन ही कार्यपद्धती संघामध्ये आपण अवलंबिलेली आहे. आता ही एखाद्या कार्यक्रम किंवा उत्सवासाठी नसते, तर शाखा पण योग्य पद्धतीनं चालण्यासाठी ही पद्धती असते. आता रोजच्या शाखेमध्ये काय काय व्हावं याची रचना आधीच केलेली असते, बरोबर. मग त्यासाठी जी काय नियुक्ती असते त्या शाखेवरती त्याच्यामध्ये एक मुख्य शिक्षक असतो आणि एक कार्यवाह असतो. तो कार्यवाह जो असतो हा या सर्व कार्यक्रमांची रचना करतो आणि मुख्य शिक्षक असतो त्याची कार्यवाही करतो, अशी त्याची रचना असते. कारण हे सर्व कार्यक्रम चालवण्याची जबाबदारी तिथं शाखा संघस्थानावरती आल्यानंतर मुख्य शिक्षकाची असते. ही आधी सगळी रचना ठरली जाते आणि त्याच्यामधनुसार हे सर्व गोष्टी केल्या जातात. आता ही जी शाखा चालती एखाद्या भागामध्ये, शहरातला एखादा भाग आहे किंवा ग्रामीण भागातलं एखादं गाव आहे, तर त्या शाखेचं ते कार्यक्षेत्र ठरलेलं असतं आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये जे शाखा कार्यपद्धतीमध्ये स्वतःला जोडून घेणारी जी व्यक्ती असते त्याला स्वयंसेवक म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठलंही हे नाही किंवा तुम्ही एवढ्या रुपयाची पावती फाडा आणि हे करा. जो शाखेमध्ये येतो, ध्वजाला प्रणाम करतो, तो त्या दिवशी बसून स्वयंसेवक होतो. त्यासाठी कुठली वेगळी प्रोसिजर नाही आहे. नोंदणी करणे किंवा त्यासाठी फी काही आकारणे, वार्षिक शुल्क आहे किंवा असे कुठलेही विषय नाहीत. जो येतो, ध्वजासमोर येतो, प्रणाम करतो आणि त्या सगळ्या विषयामध्ये सम्मिलित होतो, तो स्वयंसेवक. आता स्वतःच्या इच्छेने देशाचं काम करण्यासाठी तयार झालेली ही व्यक्ती आहे, जी आपण स्वयंसेवक असं म्हणतो. असे त्या कार्यक्षेत्रामध्ये जे जे म्हणून स्वयंसेवक राहतात त्यांची एक यादी तयार केलेली असते, ज्याला संघरचनेमध्ये त्याला पट म्हणतात. ती एक यादी तयार केलेली असते आणि ती जी यादी तयार केलेली येतात ते त्यातले काही नियमित येतात, काही नैमित्तिक येतात, असे दोन्ही प्रकारचे त्याच्यामध्ये कॅटेगरी असते त्याच्यामध्ये. परंतु ते सर्वजण जे कोणी म्हणून शाखेमध्ये येतं, नियमित अथवा नैमित्तिक, त्या सर्वांची एक यादी करून त्याचा एक पट तयार केलेला असतो आणि त्या सर्वांना निरोप देण्यासाठी, त्यांच्यासाठी संपर्क करण्यासाठी गटनायकांची रचना केलेली असते. म्हणजे साधारण एक 8 ते 10 स्वयंसेवकांचा एक गट तयार केला जातो आणि त्या गटाचा एक गटनायक असतो, ज्याच्याकडं हे 8 ते 10 जणांची नावं दिलेली असतात. अशी त्या पद्धतीला गटपट रचना असं त्याच्यामध्ये म्हणतात. आता साधारण हे 8 ते 10 स्वयंसेवक जोडलेले असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की गटनायक हा संघ शाखेचा कणा असतो. तो कणा कशासाठी, तर हा फक्त निरोप्या नसतो. म्हणजे जो गटनायक जो असतो तो फक्त निरोप्या नसतो,
तर तो त्या स्वयंसेवकाच्या संपूर्ण कुटुंबाशी जोडला गेलेला असतो. म्हणजे बऱ्याच वेळा ते बाहेरून चल रे कुठेतरी जाऊ शाखेत जाऊ असं ते त्याची असं पद्धतीचे निरोप कधीच दिले जात नाहीत. समजा तो स्वयंसेवक नाही आला तर तो स्वयंसेवक माझ्या गटातला का नाही आला, तर त्यासाठी मग त्याच्या घरी जाणं, आईवडिलांनी संपर्क करणं, मग आईवडिलांनी पाठवलं नाही का, किंवा तो आजारी आहे का, किंवा घरात अन्य काही अडचणी आहेत का, हे सर्व पाहण्याचं काम तो गटनायक करत असतो. आणि त्या गटनायकाचं माध्यमातनं हे सगळे स्वयंसेवक संघ कामामध्ये येत असतात. बरोबर. आता या सगळ्या गटनायकाच्या संपर्कामुळं ते संपूर्ण कुटुंब प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संघ कामाशी जोडलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष जोडलं जातं आणि अप्रत्यक्ष जोडलं जातं याच्यासाठीची हे पण आहे की त्या घरातली महिलासुद्धा त्या संघ कामाशी जोडली गेलेली असते. म्हणजे मग त्याच्यामध्ये मग ही एक प्रूव्हन आणि प्रभावी रचना आहे संघ कामाची गटनायकाची. आता त्याच्यामध्ये आपण जर उदाहरणं पाहायची गेली तर विविध आपत्तीमध्ये तातडीने निरोप देऊन बऱ्याच वेळानं प्रश्न पडतो, अरे आता एखादी गोष्ट घडलेली आणि थोड्या वेळा तिथं संघ स्वयंसेवक हजर झालेले आहेत विविध आपत्तीमध्ये काम करण्यासाठी, तर त्याच्यामागची रचना आहे ती ही सगळी गटनायकांची रचना आहे. त्या गटनायकांच्या माध्यमातून फटाफट निरोप सर्वांपर्यंत जाऊन पोचतात आणि ते सगळे स्वयंसेवक एकत्र येतात. आता इथलंच जर उदाहरण सांगायचं झालं सातारामधलं तर मध्यंतरी लक्ष्मी टेकडीमध्ये पाणी शिरलं होतं. ढगफुटी सदृश पाऊस झाला एक 4-5 वर्षापूर्वी आणि त्यावेळी लक्ष्मी टेकडीमध्ये संपूर्ण पाणी शिरलं. तिथल्या लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला. जवळपास 500 लोकांची जेवणाची व्यवस्था करायची होती. तर साधारण 4:30-5च्या दरम्यान आमच्यापर्यंत निरोप आला की साधारण 9 वाजता आपल्याला सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे, कारण त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. ते स्वयंपाक करू शकत नाही आणि एवढ्या पावसामुळे त्यांचे खाड्याचे पण वांदे झालेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीच्या रचनेमध्ये त्यानंतर सर्व निरोप सर्व गटनायकांच्या माध्यमातून सर्व स्वयंसेवकांपर्यंत पोहोचले गेले. आणि जसं मी म्हटलं की महिलांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतं की आपण त्या माऊलींकडनं सगळ्यांकडनं 10 पोळ्या जो आपण शिबिरासाठी म्हणून गोळा करतो, एखाद्या वर्गासाठी म्हणून गोळा करतो, तसं या आपत्तीमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या सर्व घरातून आपण पोळ्या गोळा केल्या. तिथंच काही स्वयंसेवकांनी भात आणि आमटीची व्यवस्था केली आणि त्या 500 जणांना आपण रात्री 9 वाजता बरोबर जेवण करण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे ही गटनायक पद्धती जी आहे त्याच्या पद्धतीतनं सर्व शाखांवरच्या सर्व स्वयंसेवकांपर्यंत हा निरोप पोचला गेला. आता सांगलीच्या महापुराच्या वेळी आपण पाहिलेलंच आहे की सांगलीच्या महापुराच्या वेळी आपण ह्या सगळ्या भागातले जे काही वेगवेगळे तालुके आहेत तर त्या तालुक्यांना एक गावं वाटून दिली होती की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सेवा कार्य करायचं. म्हणजे साताऱ्यातली जे काय मंडळी होती ती सर्वजण नरसोबाची वाडीला तर अवस्था खूपच वाईट होती. म्हणजे जवळपास 10 फूट पाणी संपूर्ण गावातून हे करत होतं, म्हणजे सगळ्या घराघरामध्ये शिरलेलं होतं. आणि पाणी उतरल्यानंतर चिखलाचा तसाच ढीग होता. चिखलाचा ढीग प्रचंड होता आणि ज्या दिवशी पाणी उतरलं त्या दिवशी संघसेवकांची टोळी तिथं पोहोचलेली होती. जवळपास 200 स्वयंसेवक त्या दिवशी तिथं होते आणि पुढचे 2-3 दिवस आपण ते सर्व चिखल बाजूला करून सर्व घरं साफसफाई करून सर्व गल्ल्या साफसफाई करून तिथं सर्व गोष्टीची वाहतूक योग्य प्रकारे सुरू होईल यासाठीचे प्रयत्न केले. आता हीच गटनायकांची प्रभावी कशी रचना आहे हे आपण आणीबाणीच्या वेळी सुद्धा पाहिलेलं आहे. आणीबाणीच्या वेळी प्रत्यक्ष काम चालू नव्हतं, संघावरती बंदी होती, परंतु पोलिसांचं लक्ष होतं ह्या गटनायकांवरती, कारण त्यांना माहित होतं की यांच्याकडे 8-10 जणांचा संपर्क आहे. परंतु त्या रचनेतनं सुद्धा प्रत्यक्ष कुठेही काम चालू नसताना सुद्धा आपण वेगवेगळे विषय लोकांपर्यंत पोचवून हे कशा पद्धतीचं चुकीचं घडते यासाठी ठिकठिकाणी लोकांना भेटून करून सांगून हे सर्वजण हे गटनायक आणि या पद्धतीनं या सर्व स्वयंसेवकाशी संपर्क करून हे स्वयंसेवक पुढे समाजात जाऊन संपर्क करत होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या वेळी गटनायक पद्धत कशी चांगल्या पद्धतीनं हे आहे प्रूव्हन आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अशी एक गटनायकाची रचना असते त्याच्यामध्ये. नाही, पुढचं बोलण्यापूर्वी मला हेच महत्त्वाचं म्हणायचं आहे की श्रोते हो, आपण बघितलेलं असेल अनेक घटना महाराष्ट्रात नव्हे परराज्यात सुद्धा घडतात आणि त्यावेळेला इतर कुठली मदत तिथं पोचेल न पोचेल, परंतु संघ स्वयंसेवक मात्र तिथं आधी पोचलेला असतो. त्याची कोणतीही प्रसिद्धी केली जात नाही, परंतु आपल्या मनानं हे सर्व स्वयंसेवक तिथं आपला थंडी ऊन वारा पाऊस आणि स्वतःच्या जीवाची पर्वाही न करता
हे सगळे स्वयंसेवक पोचून तिथं मदत कार्य फार जोमानं करत असतात. आणि खरोखर या कार्यासाठी तर सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचा सलाम आहे. संघातल्या स्वयंसेवकांना आणि त्यामध्ये कार्य करणारे सर्व गटनायक किंवा आपण जे आत्ता म्हणतोय की त्याच्यामध्ये असणारे पदाधिकारी, या सगळ्यांना खरोखर सलाम आहे. हे मला महत्त्वाचं प्रामुख्यानं सांगायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाव असं नसतो की मी हे सर्व यांच्यासाठी करतोय. ते एक समाजासाठी निरपेक्ष वृत्तीनं केलेलं काम असतं अगदी बरोबर. ह्याच्यामध्ये. त्यामुळं स्वयंसेवकांमध्ये दोन पद्धतीची लक्षणं असतात. एक राष्ट्रनिष्ठा असते आणि दुसरं असतं ते संघटन कुशलता. म्हणजे संघटन कुशलतेमध्ये काय करावं लागतं, तर जोडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सहजासहजी कोण जोडलं जात नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं, तर आपला अहंकार उतरून ठेवावा लागतो. कारण त्या समोरच्या माणसाला आपल्याला जेव्हा अप्रोच करायचा असतो तेव्हा त्याच्या पद्धतीनं आपल्याला त्याशी संवाद साधायचा असतो. तेव्हा आपला सगळा अहंकार, इगो हा सगळा बाजूला ठेवावा लागतो. कोण आहे, मी हा अमुक आहे, हे असलं डोक्यामध्ये न ठेवता. कारण आपण हे पाहत असतो की अहंकारी माणसं मनुष्य जोडू शकत नाहीत. बरोबर. तर शाखा कार्यपद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य तेच आहे, म्हणजे की अहंकार अजिबात जोपासला जात नाही. म्हणजे तुम्ही प्राध्यापक असाल, डॉक्टर असाल, एखाद्या मोठ्याचे उद्योजक असाल किंवा सफाई कर्मचारी असाल, शाखेमध्ये हे सर्वजण एकाच स्तरावरती असतात. आणि तिथं कुठल्याही पद्धतीचा असा भाव नसतो की मी प्राध्यापक आहे मग मला वेगळी ट्रीटमेंट, मी असं आहे वेगळी. सर्वजण एकत्र येऊन त्याच्यामध्ये कोण काय करतो, काय करतो ह्याचा त्याच्यामध्ये कुठेही लवलेश नसतो. तर तो सर्व अहंकार बाजूला ठेवून ही सगळी शाखेवरती सर्व स्वयंसेवक मंडळी काम करत असतात. आता त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर एक शाखेवरती एक बालमुख्य शिक्षक होता. आणि तो मुख्य शिक्षक हा त्याची आज्ञा हे अनुशासनाचा विषय आहे की तो कोणी असो, मग वयानं किंवा प्रतिष्ठेनं उच्च नीच ह्याच्यामध्ये कुठलाही विषय नाही, कनिष्ठ असा कुठलाही विषय नाही. तर तो मुख्य शिक्षकाची आज्ञा ही अंतिम आज्ञा, ही अनुशासनाचा एक विषय आहे. तर त्याच एका शाखेवरती एक ज्येष्ठ प्रचारक होते. तर ते जिल्हा प्रचारक होते. ते शाखेवरती काही कारणामुळे उशिरा पोहोचले. आता बालशाखेचे असल्यामुळे त्यांनी जसं अन्य स्वयंसेवकांना अनुशासनासाठी शाखेत उशीर आला तर मग ग्राउंडला 2 फेऱ्या मार असं सांगतात, तसं त्यांनी त्याला पण सांगितलं. तो निरागसपणे त्यानं सांगितलं की तुम्ही आता ग्राउंडला 2 फेऱ्या मारा. आणि त्या प्रचारकाने सुद्धा ते मान्य केलं आणि त्या 2 फेऱ्या त्यांनी त्या ह्याला मानल्या. म्हणजे ती जी शिक्षा आहे ती त्यांनी आनंदाने स्वीकारली. त्यामुळं तो मुख्य शिक्षक वयाने अथवा प्रतिष्ठेने लहान अशी कोणतीही भावना त्याच्यामध्ये नसते त्याच्यामध्ये. त्यामुळं अशा पद्धतीच्या या सगळ्या संस्कारांमुळं शाखेतून चांगले कार्यकर्ते तयार होत असतात. त्यामुळं शाखा व्यवस्थित चालणे, शाखेवर उत्साहवर्धक पण अनुशासित वातावरण असणे आणि त्या अशा सगळ्या गोष्टींची काळजी ही शाखा चालवणारी टोळी घेत असते. अशा पद्धती साधारण ही शाखेची रचना असते. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत श्रीयुत श्रीधर कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे तरुण व्यावसायिक कार्यप्रमुख यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण आज ऐकलात. यामध्ये आज आपण जाणून घेतलं शाखा कार्यपद्धती आणि व्यक्ती निर्माण याविषयी. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्ताने हिंदवी रेडिओ 89.6 सादर करीत आहे सत्संग हा कार्यक्रम. राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा अर्थात राष्ट्रप्रथम या सर्व विचारांची मूर्तरूप संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाजमनात संस्थेचा जडणघडणीविषयी, संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी उत्सुकता, शंका, आक्षेप असे विविध अंगी वैचारिक प्रवाह पाहावयास मिळतात. या सगळ्यांची उकल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी आपण हा प्रयत्न करीत आहोत. तर श्रोते हो, आज ऐकूयात सत्संग या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्हा तरुण व्यावसायिक कार्यप्रमुख श्रीयुत श्रीधर कुलकर्णी यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि या मुलाखतीचा दुसरा भाग
आज आपण ऐकणार आहात सत्संग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आपण ऐकतोय की संघकामाचा मूळ गाभा असणारी शाखा नक्की कशा पद्धतीनं चालते आणि त्यामध्ये घडणारे स्वयंसेवक हे खरे राष्ट्रभक्त स्वयंसेवक असतात. आणि राष्ट्रप्रथम ही जी संघाची कार्यप्रणाली आहे त्याला अनुसरूनच प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक स्वयंसेवक हा कार्यरत झालेला असतो. या शाखा ही संघानं विकसित केलेली एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. त्यातून व्यक्ती निर्माण होतं असं म्हणतात. ही सहज सुलभ प्रक्रिया नेमकी कशी घडती हे जाणून घेणं जास्त औत्सुक्याचं आहे. बरोबर, की जसं सुरुवातीला म्हटलं की संघ स्थापनेचा उद्देश हा संघटन, संरक्षण, संवर्धन हा हिंदू समाजाच्या त्याच्या पद्धतीनं व्यक्ती निर्माण करणं. जी व्यक्ती निर्माण हे राष्ट्र निर्माणाकडे जाईल. तर अशी व्यक्ती निर्माणाची जी सहज सुलभ प्रक्रिया असते ही संघ शाखेवरती नियमितपणे घडत असते. त्याच्यासाठी वेगळे कुठले प्रयास किंवा प्रयत्न करावे लागत नाहीत. तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जसं म्हटलं की आपण व्यक्ती विकास घडवायचा असेल आणि त्याच्यातले जर नैसर्गिक दोष दूर करायचे असतील तर त्याच्यामध्ये सतत संस्कारांची आवश्यकता असते. आणि ते संस्कार जसं सुरुवातीला म्हटलं तसं 1 तासाच्या शाखेमध्ये ते नित्य संस्कार केले जातात. ते संस्कार रोज आणि सातत्य केल्या ज्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपण रोज शाखेवरती येण्याचा सर्वांना आग्रह धरतो की तुम्ही नियमित शाखा करा. दैनंदिन असण्याचं कारणच ते आहे की ह्या पद्धतीचं रोज आपलं पॉलिश करणं म्हणतात ना, तशा पद्धतीचं ते मन, बुद्धी ही पॉलिश होत असते त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या रोजच्या सगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा महत्त्व त्याच्यामध्ये अनन्यसाधारण आहे. त्या कार्यक्रमातनं उत्साह, पौरुष, निर्भयता, अनुशासन, सूत्रबद्धता, अखंडितपणे काम करण्याची सवय, नियमितता, परस्पर सहयोग, आत्मविश्वास इत्यादी गुणांचा विकास त्याच्यामध्ये निरंतररित्या होत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की काय रोज एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती रोज गोष्ट करणं हे किती कठीण आहे. म्हणजे एखादा दिवस करणं आणि ती वर्षातले 365 दिवस करणं हे किती कठीण आहे हे आपण सर्वजण जाणतोच. नाही, आता काय आहे, मला याच्यावरनं एक आठवतंय की नवीन वर्षाचा संकल्प म्हणून केला जातो की काय नाही, मी रोज आता 5 किलोमीटर चालणार. पहिल्या दिवशी अगदी उत्साहानं माणूस चालतो, 5 किलोमीटर चालून येतो. दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस म्हणला तर थोडं अंतर कमी झालेलं असतं. 5वा दिवस म्हणला तर त्याच्यापेक्षा अंतर कमी, आणि मग त्याच्या पुढच्या आठवड्यात त्याचं फिरणंच बंद होतं. हे आरंभशूर हे असे बरीच जण असतात. पण संघाचा कार्यकर्ता किंवा स्वयंसेवक असा कधी दिसणार नाही. एखादा निश्चय केला तर तो कायम तडीस जाईपर्यंत तो पाळणार, हे मात्र निश्चित असतं. त्यामुळंच हे जे रोजच्या येण्यानं आणि रोजच्या कार्यक्रमातनं ही जी काय सवयी डेव्हलप होतात त्याच्यामध्ये म्हटलं तसं अनुशासन हे होतं, सूत्रबद्धता येते, किंवा एखादी गोष्ट अखंडितपणे करत राहण्याची सवय लागते. आणि हे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास जे घडतात हे फक्त शाखेपुरती किंवा संघापुरती नाहीत, तर त्याच्या एकूण दैनंदिन जीवनामध्ये, समाजामध्ये वावरताना ह्या सगळ्या गोष्टींचा तो स्वयंसेवक म्हणून त्याचा ठसासुद्धा तो वेगळ्या पद्धतीनं उमटवत असतो. आणि तो सहजपणे लक्षात येतो की ह्या पद्धतीचं हे काम चालतं त्याच्यामध्ये. आता संघाचे जे तृतीय सरसंघचालक होते परमपूजनीय बाळासाहेब देवरस म्हणायचे की संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम, आणि कार्यक्रम घडवतो तो कार्यकर्ता, असं ते सूत्र होतं. म्हणजे संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम, आणि कार्यक्रम घडवितो तो कार्यकर्ता. आता त्याचं उदाहरण कसं घडतो तो कार्यकर्ता, तर त्याची पण एक सहज सुलभ प्रक्रिया घडत असते. एखादा नवीन मायासारखा शाखेमध्ये येतो स्वयंसेवक म्हणून, त्याचं रोज नियमितपणे शाखेत यायला लागतो. मग काही दिवस झाले की मग एखादा कार्यक्रम येतो. मग त्यावेळी शाखेचा मुख्य शिक्षक किंवा कार्यकर्त्याला सांगतो की आज जे वक्ते येणार आहेत त्यांचा तू परिचय करून द्यायचा आहे बरं का. आणि तो परिचय म्हणून शक्यतो कागदावर लिहून आणू नकोस, पाठ करून हे कर, सगळ्यांना सांग त्यांचा परिचय. मग तो माझ्यासारखा स्वयंसेवक त्या विषयाची तयारी करतो, त्या वक्त्यांचा परिचय सगळा घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये परिचय करून देतो. ही पहिली स्टेज होते. त्यातनं आत्मविश्वास वाढतो की बाबा माझ्याकडं स्टेज डेअरिंग त्या निमित्तानं आलं.
इतक्या सगळ्यांच्या समोर जाऊन मी एखाद्याचा चांगल्या पद्धतीनं परिचय करून दिला, त्यातनं आत्मविश्वास वाढतो. मग जे काही दैनंदिन चालणारे विषय असतात मग त्याच्यामध्ये सुभाषित सांगायला सांगितलं जातं, अमृतवचन सांग, त्याचा जर आवाज चांगला असेल तर तू पद्य सांग, गीत सांग, अशा पद्धतीचे त्याच्यातनं एक 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 गोष्टी त्याला सांगायला जातात. त्यातनं त्याचा जो काय आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढत जातो. आता ही जी शाखेतून कार्यकर्ता बनण्याची जी प्रक्रिया आहे ना ती संघामध्ये सुरुवातीपासून इनबिल्टच आहे. त्यासाठी वेगळे कुठली शिबिरं घेतली किंवा काही हे घेतली असं न करता रोजच्या दैनंदिन शाखेतूनच ही इनबिल्ट प्रक्रिया घडत असते. त्याचं उदाहरण सांगितलं आणि ती टप्प्याटप्प्यानं विकसित होणारी गोष्ट आहे. आणि मग तो जो विकसित झालेला कार्यकर्ता असतो मग तो एखादी हळूहळू काही दिवसानं तो हे झाला की तो मग एखादी जबाबदारी घेतो, तो गटनायक होतो, मग मुख्य शिक्षक कार्यवाह होतो, तिथून मग शहराच्या एखादी जबाबदारी, असं तो विकसित टप्प्याटप्प्यानं काही वर्षानंतर तो विकसित झालेला स्वयंसेवक कार्यकर्ता बनतो आणि एक चांगल्या पद्धतीची जबाबदारी घेऊन ते दायित्व घेऊन तो काम करायला चालू करतो. तर जसं मगाशी गटनायकाचं मी उदाहरण सांगितलं की गटनायकाचं पण कामातनं त्याचा व्यक्तिमत्व विकास घडत असतो. एकतर संपर्काची सवय लागते, म्हणजे सहजपणे जाणं, त्या घरातल्यांशी संवाद करणं, संवादाची सवय लागते, संपर्क करणं, त्या घराशी संपर्क केल्यानंतर हे जे सगळे 8-10 स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी संघटन करणं, त्यातनं ती संघटन कुशलता त्या सगळ्या गटनायकाची वाढत असते. आणि मग नवीन भरती पण करायची आहे. मग भरती करायच्यासाठी झालं तर मग सतत लोकांना नवीन भेटलं पाहिजे. मग त्या भेटण्याचा आणि मैत्री करण्याचा स्वभाव डेव्हलप होतो. म्हणजे एखादा लगेचच तुमच्या कामामध्ये किंवा शाखेमध्ये येईल असं घडत नाही, तर त्यासाठी तुम्हाला मैत्री करावी लागते. हे सर्व काम त्याला पटवून द्यावं लागतं आणि त्यानंतर तो स्वयंसेवकाच्या भूमिकेकडे जातो. तर ती मैत्री डेव्हलप करत असताना तुमच्याकडे तेवढं वाक्चातुर्य पण पाहिजे. अशा पद्धतीच्या गोष्टी या घडत असतात त्याच्यामध्ये. आता संघ शाखा ही कोणत्याही व्यक्तीला आदर्श ठेवून चालत नाही. म्हणजे सुरुवात मगाशी जो आपला मुद्दा आलता की भगव्या ध्वजाचा मुद्दा आलता की आपण सुरुवातीपासूनच तत्वरूप भगव्या ध्वजाला आदर्श मानलेला आहे. व्यक्तिपूजा महत्वाची नाही. तिथं कोणीही असो, बरोबर, व्यक्तिपूजा नाही. म्हणजे याचं उदाहरण की पहिला जेव्हा संघाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला तर गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आपण गुरुपूजन म्हणून भगव्या ध्वजाचं पूजन करतो. संघाच्या एका 6 उत्सवांपैकी एक आहे. तर सुरुवात त्याची 1928 सालच्या ते गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला. त्यावेळी मग सगळे स्वयंसेवक आले आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला डॉक्टर हेडगेवारांचं आपल्याला पूजन करायचं आहे, कारण ते आपले सर्वांचे गुरु आहेत, त्यांनी संघ सुरू केलेला आहे. परंतु तिथं आल्यानंतर मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझं पूजन करायचं नाही, कारण आपण व्यक्तिपूजा करणार नाही. तर हा भगवा ध्वज जो आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे, तत्वरूप आहे, त्या तत्वरूप भगव्या ध्वजाला, कारण व्यक्ती ही कशी असते, व्यक्तीमध्ये स्खलनशीलता असते, त्यामुळे व्यक्तीचा कधी स्वभावामध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे आपण अन्य संघटन पाहिले आणि संघाचं हे जर पाहिलं तर संघाच्या कामाचं हे वर्धिष्णू होत चाललेलं आहे. संघ काम आहे त्याच्यामध्ये, कारण कुठल्या व्यक्तिस्तोभ नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं संघ शाखा ही कोणत्याही व्यक्तीला आदर्श मानून चालत नाही. त्यामुळं हा जो शाखेतनं तयार होणारा जो स्वयंसेवक असतो तो व्यक्तिपूजक, विभूतीपूजक होऊ शकत नाही, तर तो तत्वपूजक होतो. तर त्यातला एक प्रसंग असा आहे की डॉक्टर हेडगेवार हे सरसंघचालक, पहिले सरसंघचालक, तर ते एका बैठकीमध्ये बसले होते आणि त्या बैठकीमध्ये मग त्यांनी सर्व स्वयंसेवकांना सांगितलं की मी तुमचा सरसंघचालक आहे, त्यामुळं तुम्ही मी सांगाल ती माझी आज्ञा मान्य कराल ना. तर ते म्हटलं काही शंका नाही, आम्ही तुम्ही सरसंघचालक असल्यामुळे तुमची आम्ही आज्ञा मान्य करू. मग त्यानंतर ते म्हटले की प्रारंभी माझं हे हिंदू राष्ट्र आहे असं मत होतं, भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं मत होतं, परंतु भारत भ्रमण केल्यावरती माझ्या लक्षात आलं की हे हिंदू राष्ट्र म्हणणं याला चुकीचं आहे, तुम्हाला काय वाटतं? तर त्यावेळी स्वयंसेवकांनी उत्तर दिलं की आम्ही सरसंघचालक बदलू. म्हणजे तुमच्या ह्याला एका मर्यादेपर्यंत आहे, परंतु जे आम्ही ज्या तत्वासाठी म्हणून हे सर्व सुरू केलेलं आहे त्यासाठी मग तो कुठलाही व्यक्तीने तर तत्वरूप ज्या गोष्टी आहेत त्या तत्वरूप गोष्टींसाठी आम्ही कार्यरत करत राहू याच्यामध्ये. त्यामुळं स्वयंसेवक हा व्यक्तिपूजक नाही तर तत्वपूजक, त्या प्रमाणात मग आपला समाजसुद्धा तत्वपूजक बनला पाहिजे, तरच तो आत्मनिर्भर बनू शकेल, स्वावलंबी बनू शकेल. ही त्याच्यामागची मूळ कल्पना त्या सगळ्या ह्याच्यातली आहे.
डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा संघाची स्थापना केली त्यानंतर एक जे नियमितपणे सुरुवातीला येत होते बालस्वयंसेवक, त्याला ते कुशपथक असं नाव ठेवलं होतं. आणि ते कुशपथक त्या बालस्वयंसेवक होते, 17 बालस्वयंसेवक होते. तर ते कुशपथक ते होते. बालपणापासून ते त्यांच्यावरती शाखेतले संस्कार घडत गेले आणि ते जेव्हा पुढच्या उच्च शिक्षणाची जेव्हा याची वेळ आली पुढील शिक्षण घेण्याची, त्यावेळी डॉक्टरांनी त्या सर्वांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं. तुम्ही तिथं जावं आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा. तिथं ही सुरुवातीचा कालावधी होता, त्यामुळं बाहेरच्या राज्यांमध्ये कुठेही संघकाम असं नव्हतं. डॉक्टरांच्या परिचयातल्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींकडे त्यांचे पत्ते, काही जणांना घरं मिळाली, काही जण मंदिरात झोपले, परंतु काही जण धर्मशाळेमध्ये राहिले. जेवण खाण या विषयामध्ये सुद्धा भरपूर त्या गोष्टी आपल्याला त्याचा उहापोह करण्याची गरज नाही आहे. परंतु अशा सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा तो स्वयंसेवक संघकामासाठी तिथं झटत राहिला आणि एक चांगलं काम संघाचा जे सर्व राज्यांमध्ये दिसतं. त्यामागे हे सर्वजण गेलेले सुरुवातीचे जे आहेत त्यांनी सुरुवातीच्या त्या राज्यांमध्ये स्वतःला गाडून घेऊन तिथं संघकामाचा पाया उभा केला. त्या कुशपथकातले जे काय ते आपले तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस, ते सुद्धा त्या कुशपथकातलेच व्यक्तिमत्व होतं. असे सर्व केंद्रीय स्तरापर्यंतचे जे अधिकारी आपण बघतो ते सर्वजण बालपणापासून स्वयंसेवक असलेले आहेत, की ज्यांच्यावरती बालपणापासून हे सगळे संस्कार घडत गेले आणि त्या व्यक्तीचं निर्मिती झाली आणि ते आज चांगल्या पद्धतीने या समाजासाठी काम करत आहेत. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे स्वयंसेवकामध्ये फक्त तो सुसंस्कारितच नाही तर त्याच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली जाते. म्हणजे समाजामध्ये भरपूर संस्कारित व्यक्ती आहेत की सगळ्याच असंस्कारित नाहीत. संस्कारित व्यक्तींची संख्या खूप आहे, परंतु त्यांच्यामध्ये समाज किंवा देशासाठी काही करण्याची तयारी नाही. परंतु ही सामाजिक जाणीव निर्माण करून त्या स्वयंसेवकानं समाजातल्या विविध घटकांमध्ये काम करण्याची जी आज आवश्यकता आहे त्यासाठी ह्या सामाजिक जाणीवा निर्माण केल्या जातात आणि त्याच्यामध्ये हे स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करत आहेत. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला उदाहरणं बघायची असतील तर गोंडा जिल्ह्यातलं नानाजी देशमुखांचं उदाहरण आपल्याला बघता येईल की ज्यांनी ग्रामविकासासाठी एक चांगलं मॉडेल तयार केलं. नानाजी देशमुख नंतर खासदार सुद्धा होते, परंतु किती निरपेक्ष भावना असेल की बाबा या कामासाठी म्हणून मला ती आता खासदारकी पण नको, ती खासदारकीचा राजीनामा म्हणजे खासदारकीचा राजीनामा दिलेले ते पहिले खासदार होते ह्याच्यातले की ज्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि या कामाला आपल्याला स्वतःला वाहून घेतलं. तसंच उदाहरण बघायचं असेल तर एकनाथजी रानडे यांचं उदाहरण, ज्यांनी विवेकानंद स्मारकाची उभारणी केली. त्यासाठी काय केलं तर छोट्या छोट्या गोष्टींची रचना केली. म्हणजे प्रत्येक घरातून देशभरामध्ये तिची जाणीव होण्याच्या दृष्टीनं प्रत्येक घरातून ₹1 गोळा केला गेला आणि त्या एक रुपयाच्या सगळ्या जे आहे म्हणजे माझा प्रत्येकाचा समाजातल्या प्रत्येकाचा या सर्व विवेकानंदांच्या स्मारकासाठी हातभार लागावा ही भावना, म्हणजे कोणीतरी एखाद्यानं येऊन पैसे देऊन ते उभं केलं असं न करता त्यामुळे त्याचंच नाव लागलं जाईल असं न होता समाजातल्या प्रत्येक घटकानं त्यासाठी आपलं योगदान दिलं. तसंच अजून एक उदाहरण बघता येईल तर आपल्याला पद्मश्री गिरीश प्रभू यांचं बघ की ज्यांनी फासेपारधी समाज जो ज्याच्याकडं कायमस्वरूपी संशयित नजरेनं बघितलं जातं, प्रवाहाच्या बाहेरचा असा फासेपारधी समाजासाठी स्वतःला वाहून घेतला. आज यमगरवाडीला आणि चिंचवडमध्ये आज एवढी मोठी शाळा ह्या सर्व ह्याच्यासाठी आहे. जवळपास 200-300 विद्यार्थी तिथं शिकतात. आत्ताच 1-2 वर्षापूर्वी तिथला पहिला विद्यार्थी हा MPSCची परीक्षा पास. म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्यांनी काम केलं अशा ह्या सगळ्या व्यक्ती आहेत. म्हणजे मिलिंद कांबळे म्हणून आमच्यावर म्हणजे काम करणारा कार्यकर्ता, ज्यानं पद्मश्री आहे ते पण स्वतः पद्मश्री मिलिंद कांबळे, जे इंजिनियर आहेत, जीवनदृष्टी मिळाल्यानंतर हे सगळ्या कामाची जाण झाल्यानंतर त्यांनी दलित समाजासाठी म्हणून डिक्की म्हणून एक व्यासपीठ, जसं मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स असतं तसं दलित चेंबर ऑफ कॉमर्स असं त्याचं हे करून समाजातले जे दलित उद्योग आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि ते देश पातळीवर नाही तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते व्यासपीठ कार्यरत आहे. आणि असे अनेक उद्योजक आहेत जे आपल्याला माहीत पण नव्हते, असे अनेक उद्योजक त्याच्यामध्ये येऊन या आज आपल्या समाजासाठी देशासाठी काही ना काहीतरी योगदान देत आहेत. त्यामुळं ही जी सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं जे काम केलं जातं त्या सामाजिक जाणीवेतून
हा कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता घडतो आणि मग समाजाच्या विविध स्तरामध्ये आजसुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये उच्च पदावरती काम करणारे बरेचसे स्वयंसेवक आहेत, परंतु ते अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन जे काय आपल्याला अनुशासन आणि ज्या चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे त्यासाठी तिथं झटत असतात. आपल्याला आत्ता व्यवस्था किती पोखरलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु या सर्व व्यवस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची उदाहरणं आपल्याकडं आज भरपूर आहेत. कोणी कलेक्टर आहे, कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीची स्वयंसेवकांची अनेक उदाहरणं आहेत. आणि हे सर्वांना माहीत पण नाहीत की बाबा हे स्वयंसेवक आहेत. ते निरपेक्ष भावनेनं, जसं सुरुवातीला म्हटलं, जसं प्रसिद्धीच्या कुठल्याही मागं न जाता त्या भावनेतनं ते त्या ठिकाणी काम करत आहेत. तर हे सर्व विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की जातीपातीच्या वर येऊन हिंदू म्हणून एकत्र येणं हे महत्त्वाचं होतं या सगळ्यासाठी. मग त्यासाठीचे म्हणून अनेक प्रयोग केले गेले आणि त्या प्रयोगाचं फलित म्हणजे शाखा या कार्यपद्धतीचा विकास. त्याच्यामध्ये समरसतेचा भावसुद्धा जोपासला जातो. शाखेमध्ये कोण येतो, जसं मी मगाशी म्हटलं, तर शाखेमध्ये कोण आहे, काय आहे, त्याचं पद कुठलं आहे किंवा त्याची जात कुठली आहे, कुठल्याही गोष्टींचा तिथं लवलेशसुद्धा नसतो. तर या खेळातून, या सर्व सामूहिकतेतनं हे सर्व जो काय समरसतेचा जो भाव आहे तो समरसतेचा भाव सर्वांमध्ये जोपासण्याचं काम ह्या सगळ्या शाखा पद्धतीमधनं, कार्यपद्धतीमधनं केलं जातं. आता आपण बघतोय की हिंदू हा कोणत्याही स्वार्थाशिवाय एकत्र येऊ शकत नाही असं त्याचा स्वभाव झालेला आहे. किंवा मला काय तिथं मिळतं किंवा हे असं, हे समाजाचा एक थोडासा भाग झाला आहे, मला तिथं काय मिळणार आहे अशा पद्धतीचा स्वभाव झाला आहे. पर मग हे जर समजा तोडायचं असेल तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी शाखेसारखी पद्धती आपण विकसित केली आहे. शाखा म्हणजे काय, तर रोज एकत्र येणं, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी एकत्र येणं. ज्याचा आधार आहे ही मातृभूमीची भक्ती. मातृभूमीच्या भक्तीसाठी आम्ही आज रोज ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी सर्वजण 1 तासासाठी एकत्र येतो. तिथं एकत्र येणं, विचार विनिमय करणं आणि सर्वांनी एकत्रित त्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करणं, हा स्वभाव त्याच्यामध्ये बनत जातो. मग नवीन आलेल्या स्वयंसेवकाला सुद्धा त्या सगळ्या विचार प्रक्रियेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. म्हणजे कोणतरी मुख्य शिक्षक कार्यवाह आहे आणि तोच सगळं निर्णय घेतो आणि तोच सगळं चालवतो अशी कुठलीही रचना नसते. तर त्यासाठी या सर्वांशी एकत्रित, जसं मी मगाशी म्हटलं, बैठकीमध्ये ठरवलं जातं किंवा सर्वांशी एकत्रित विचार विनिमय करून सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. तर असं कुठलंही हा श्रेष्ठ हा कनिष्ठ तो शाखेवरती एकदा आला की तो समान पातळीवरती, अशी तिथली भावना असते. त्यामुळे कुठलाही पदाधिकारी जरी आला, जसं मगाशी उदाहरण सांगितलं, तसं कुठलाही पदाधिकारी आला तरी तो त्या शाखेच्या मुख्य शिक्षकाच्या अनुशासनामध्येच तो राहतो. तर मी कुठला तरी पदाधिकारी आहे, याच्या कुठलाही लवलेश त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा नसतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं हे जर म्हणता येईल की शाखा म्हणजे हिंदू समाजाचा एक छोटासा अंश आहे असं आपल्याला त्या सगळ्याच्यामध्ये म्हणता येईल. कारण समाजामध्ये आज परस्पर विश्वास निर्माण करण्यामध्ये थोडंफार संघाला जे काय थोडंफार यश मिळालेलं आहे ते या सगळ्या शाखा पद्धतीमध्ये मिळालेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं गेल्या 90-95 वर्षामध्ये बाह्य परिस्थितीमध्ये भरपूर फरक झाले. म्हणजे समाजातले सुद्धा वेगवेगळे टप्पे झाले, वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, स्थित्यंतरं भरपूर झाली गेल्या 100 वर्षामध्ये. संघ स्थापनेपासून सरसंघचालक बदलले, आता 6वे सरसंघचालक कार्यरत आहेत. त्या प्रत्येकाचा कार्यकाळ वेगळा होता, वेगळी परिस्थिती होती. नंतर आज संघामध्ये की जवळपास 5वी पिढी ही आता कार्यरत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शाखा कार्यपद्धतीवरचं संघानं कधीच लक्ष ढळू दिलं नाही. ती शाखा कार्यपद्धती सुरुवातीला जशी होती तशीच आजही त्याच पद्धतीनं चालू आहे. त्याच पद्धतीनं तिथून स्वयंसेवक, कार्यकर्ता, व्यक्ती निर्माण हे त्याच पद्धतीनं चालू आहे. त्यामुळं त्या कार्यपद्धतीचं सुद्धा कुठंही आपलं लक्ष ढळू न देता, त्यामुळं श्रेयाचा मज नको लेशही निर्माल्यात बिरावे अशा भावनेनं काम करणारे आज हजारो स्वयंसेवक पिढी मागून पिढी आज तयार होत आहे. नाही, मुळामध्ये मला हेच म्हणायचं आहे की आपण बऱ्याच वेळेला बोलताना आत्ता उल्लेख केला की एक हिंदू संघटन आहे.
पण हे फक्त हिंदूंसाठीच काम करतं का अशा कोणत्या जात धर्माविरुद्ध जाऊन मग तो हिंदू असेल मुसलमान असेल ज्याला मदतीची गरज आहे आणि जो तुमच्याकडे मदत मागतोय त्या सगळ्यांना मदत केली जाते? अगदी बरोबर आहे. हिंदू म्हणजे या देशामध्ये जो राहतो, या मातृभूमीवरती जो प्रेम करतो, हा प्रत्येकजण हिंदू अशी व्याख्या आपण आधीच केलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जात पंथ धर्म भाषा भेद याचा कुठलाही प्रांत याचा कुठलाही लवलेश त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं जो जसं सुरुवातीला म्हटलं की देशासाठी काम करण्यासाठी जी व्यक्ती स्वयंसेवक म्हणून येते त्या सगळ्यांचं प्रत्येकाचं स्वागत हे संघ शाखेमध्ये केलं जातं. त्यामुळं तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रांतातला आहे, कुठल्या भाषेचा आहे याचा कुठलाही लवलेश त्याच्यामध्ये कुठेही नसतो. त्यामुळे सर्वांसाठी हा हिंदुत्वाची जी काही व्यापक व्याख्या आहे त्या व्याख्येमधून संघ हे काम करत असतो. वा वा वा. नाही, त्यामुळंच श्रोते हो, संघ शाखा हजारो आहेत आणि संघ स्वयंसेवक लाखोनी आहेत आणि ते फक्त आपल्या जिल्ह्यापुरते, आपल्या राज्यापुरते, आपल्या राष्ट्रापुरते नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता अनेक शाखा कार्यरत आहेत, अनेक मंडळी त्याच्यामध्ये काम करतायत आणि कुठेही त्याचा बोलबाला फार केला जात नाही, परंतु डोक्यामध्ये एकच आहे, राष्ट्रप्रथम. आणि याच संकल्पनेतून आज राज्य पातळीवर असेल, राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, पण संघ शाखा या कार्यरत आहेत आणि या संघ शाखांमुळंच एक आदर्श नागरिक कशा पद्धतीनं घडवता येऊ शकेल ही तळमळ ही प्रामुख्यानं या संघाचं एक महत्त्वाचं कार्य उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. श्रोते हो, आज आपले मित्र श्रीधरजी कुलकर्णी, सातारा जिल्हा तरुण व्यवसायी कार्यप्रमुख, हे आज आपल्या हिंदवी रेडिओमध्ये प्रामुख्यानं उपस्थित झाले. त्यांचा वेळात वेळ काढून, त्यांच्या उद्योगातून वेळ काढून ते आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि संघाच्या शाखेचं महत्त्व, त्याची कार्यपद्धती आणि कशा पद्धतीनं माणसांवर संस्कार करण्याचं कार्य हे प्रामुख्याने या शाखांमधून केलं जातं आणि त्यामुळं एक देशप्रेमी आणि सच्चाईनं वागणारा आदर्श नागरिक कसा बनवला जातो याचं एक अतिशय उत्तम माहिती आपल्याला श्रीधरजींनी आज दिली. आज ते या ठिकाणी आले त्याबद्दल हिंदवी परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्हा तरुण व्यावसायिक कार्यप्रमुख श्रीयुत श्रीधर कुलकर्णी यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, सत्संगच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.